यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख सुद्धा फुटलेल्या खासदार गटामध्ये सामील झाले। आपण सध्या वाशिममध्ये आहोत। आज त्यांचा मतदारसंघ आहे। मात्र या ठिकाणचे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत, दादा मला सांगा, आज संजय देशमुख जे आपल्या या ठिकाणी खासदार होते आणि मात्र आता ते शिंदे सेनेत जाण्याची चर्चा आहे, कसं बघताय? खासदार साहेबांनी जे केलं हे कधी आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि एवढा मोठा निर्णय घेता वेळेस त्यांनी थोडंसं विश्वासात घ्यायला पाहिजे होतं। हे जे कार्य झालं हे आता त्यांनाच माहीत, परंतु कुठलाही शिवसैनिक वाशिम जिल्ह्यातला कुठलाही पदाधिकारी त्यांच्यासोबत जाणार नाही। पक्ष हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहे आणि सगळे शिवसैनिक आम्ही कोणी त्यांच्या सोबत जाणार नाही। नक्कीच लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संजय देशमुख यांच्या या ठिकाणी काम केलं, आम्ही सुद्धा बघितलंय। मात्र आता ते या ठिकाणी शिंदे गटामध्ये सामील होते। काय या वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांना 1,10,10,000ची आघाडी मिळाली। जिल्ह्यातला शिवसैनिक, महाविकास आघाडीचा कार्यकर्ता कुठलंही 1 रुपया न घेता चटणी भाकर खाऊन माननीय खासदार संजय देशमुख यांच्या पाठीमागे उभा राहिला। त्यांना निवडून दिलं। निवडून दिल्याच्या नंतर यांनी जो हा प्रकार केला, शिंदे गटात जाण्याचा प्रकार केला, हा अतिशय दुर्दैवी व आत्मघातकी आहे। वाशिम जिल्ह्यातील शिवसैनिकांचा उद्रेक आम्ही कालपासून बघत आहे। आम्ही एक जिल्ह्याचा संघटक म्हणून मला फोन येत आहेत शिवसैनिकांचे। अतिशय भयानक उद्रेक वाशिम जिल्ह्यामध्ये निर्माण झालेला आहे। वाशिम जिल्हा हा केव्हाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि यापुढे शिवसेनेचा बालेकिल्ला राहील, एवढंच मी आपणास सांगतो। आणि एकजुटीने वाशिम जिल्ह्यातली पदाधिकारी आणि शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच आहे, एकनिष्ठेने सोबत राहील। नक्कीच कुठेतरी सामान्य मतदारांचा विश्वासघात झालाय। सामान्य मतदाराचा असा विश्वासघात झाला, जे यांच्यावर जे सामान्य मतदारांनी जे विश्वास केलता की शिवसैनिक म्हणून यांना मतदान केलं आणि जे पदाधिकारी जिल्ह्याचे, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, संघटन सगळ्या लोकांनी जे विश्वास दिला आणि या विश्वासाचा जे खासदारांनी अविश्वास दाखवला त्याबद्दल सगळा शिवसैनिक यांचा निषेध करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच कुठेतरी वाशिम जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनामध्ये आता पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नाराजी पाहायला मिळते। विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम। ऑपरेशन टायगर नंतर संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडालेली आहे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे 6 खासदार जे आहेत ते शिंदे गटामध्ये गेल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे आणि त्यामुळे शिवसैनिकांमध्ये जे आहेत